नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय आहे परिसर अभ्यास भाग 1 आणि यामधला 15वा धडा आहे संदेशवहन व प्रसार माध्यमे. तर हा धडा तुमच्या शाळेमध्ये शिकून झाला असेल, तुम्ही तो व्यवस्थित वाचून घेतला असेल, तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या धड्यावरचा संपूर्ण स्वाध्याय बघूयात. विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इयत्ता 5वीशी रिलेटेड जे स्वाध्यायाचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही स्वाध्याय बघता येतील. प्रश्न पहिला आहे, प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा. आणि याचं उत्तर, प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग पुढील प्रमाणे आहेत. पहिलं, प्रसार माध्यमाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना हवी असलेली शैक्षणिक माहिती घर बसल्या उपलब्ध होते. प्रसार माध्यमांमुळे विद्यार्थी घर बसल्या शिक्षण घेऊ शकतात. तिसरा, विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेप्रमाणे कधीही कुठेही शिक्षण घेता येते. आणि चौथा आहे, आकाशवाणी, वृत्तपत्र यांसारख्या प्रसार माध्यमांमुळे खेड्यापाड्यात सुद्धा शैक्षणिक माहिती सहज उपलब्ध होते. दुसरा प्रश्न, दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे? आणि उत्तर, दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी खालील साधनांचा वापर केला जात असे. एक म्हणजे दूरध्वनीच्या पूर्वी लिखित स्वरूपाचे संदेश पत्राद्वारे आणि तार या माध्यमातून पाठवला जात असे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. तिसरा प्रश्न, संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला? तर चला विद्यार्थ्यांनो, याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. उत्तर बघा, संगणकामुळे शालेय पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संगणकामुळे विविध विषयांचे शिक्षण घर बसल्या घेणे शक्य झाले. कठीण वाटणाऱ्या मुद्द्यांबाबत अगदी सोप्या भाषेत स्पष्टीकरण मिळवता येणे शक्य झाले. आणि चौथा आहे, संगणकामुळे सगळ्या जगातील माहिती क्षणात मिळवणे शक्य झाले. आणि ही माहिती पटकन मिळते, तसेच सोप्या भाषेत मिळते. त्यामुळे जी काही कन्सेप्ट आहे किंवा जो मुद्दा आहे हा तुम्हाला समजण्यास सोपा जातो, त्यासाठी लागणारा वेळ सुद्धा कमी लागतो. अशा पद्धतीचा बदल किंवा हा फरक संगणकामुळे आपल्या जीवनात झाला आहे. विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न बघण्याआधी तुम्हाला जर असेच इतर विषयाचे स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आता पुढचा बघा, हा उपक्रम आहे, दूरदर्शन संचावरील वेगवेगळ्या वाहिन्यांमधून तुम्हाला कोणती माहिती मिळते ती खालीलप्रमाणे तक्ता करून वहीत लिहा. तर असं आपल्याला एक टेबल बनवायचा आहे. तर बघा, इथे बनवलेलं आहे. आपलं उत्तर आहे, पहिला आहे वाहिनीचे नाव. तर तुम्ही टीव्ही बघत असाल तर तुम्हाला डीडी सह्याद्री हे चॅनल असेल, तर याच्यावरती एक कार्यक्रम आहे टिलीमिली 5वी. तर हा जो कार्यक्रम आहे याच्यावरती शैक्षणिक जे धडे आहेत किंवा जे कविता आहेत याचं स्पष्टीकरण सांगितलं जातं. मग त्याचा उपयोग काय होतो? इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील धड्यांचे स्पष्टीकरण समजते. त्यानंतर दुसरं एक चॅनल आहे जी 24 तास. तर याच्यावरती बातम्या असतात आणि त्यामुळे जगभरात
बातम्या आणि घडामोडी समजतात. आणि त्यानंतर झी मराठी, डी सह्याद्री, स्टार प्रवाह, कलर्स हे जे इतर एंटरटेनमेंटचे जे चॅनल आहेत त्याच्यावरती चित्रपट असतात, मालिका असतात किंवा काही हास्य विनोद कार्यक्रम असतात. याच्यावरून काय होतं, मनोरंजन आपलं होतं. तर विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.